आता आपण आलो ती वाट पण सुद्धा दिसत नाही, एवढा फॉग जमा झाला इकडे. हा बघा आजूबाजूचं दिसत पण. सो हे गाईज, वेलकम बॅक टू द माय यूट्यूब चॅनल. आता आपण चालू अशा ठिकाणी. तर आता आम्ही आलो होतो वातावरणाचा थोडा फेरफटका घेण्यासाठी. आणि तर तुम्ही बघू शकाल आत्ताच पाऊस पडून गेलाय, खूप सारा भिजवलाय आम्हाला. आणि आमच्या सोबत आहे सूरज दादा, एक उत्कृष्ट फलंदाज. तर त्याला बघू शकाल तुम्ही 15 तारखेला एकनाथवाडीला ओपनिंगला खूप अशी छान फलंदाजी करतो. लाईव्ह नाहीये. तर आम्ही जिथे चाललोय तिथून जाण्यासाठी 2 रस्ते आहेत. हा एक रस्ता आहे कच्चा आणि एक पायवाट आहे. तर दोघे जण चाललेत पुढे. वेगाने आम्ही चाललोय. तर तुम्ही बघू शकाल घंटात खूप असं जंगल आहे गाईज. तर आम्ही त्या जंगलात चाललोय. तर तुम्ही असाच व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. तर तुम्हाला आम्ही खूप सारं काही दाखवायचा प्रयत्न करू. जे जे आम्हाला बघायला भेटेल ते तुम्हाला दाखवायचा आम्ही प्रयत्न करू. जसे की खेकडा, जसं की खेकडा, रानभाज्या आणि मेथी आणि काय बोलतात त्याला, कोसबा माने जिंदगीत ना देखले अजून. कोसबा मी पण आता पहिल्यांदा बघतो. मी तुम्हाला तुम्ही पण आता बघत, तुम्ही माझ्या पुढे आला, तुमच्या मागावर. इथे एक धबधबा आहे, आवाज येतोय पण तिथं आपण न जाता आपण जाऊया वर. ते आम्हाला भेटल्यात रानातला रानमेवा. आमच्या इकडे याला सांगतात मेकी, तुमच्याकडे काय सांगतात आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर अजून तुम्हाला आम्ही असे दाखवायचे प्रयत्न करू, बघू आम्हाला किती भेटतात. हो चला, अजून पुढे बाकी आहे, अजून खूप लांब जायचं आहे. बाकी आहे. तू काय सांगशील मित्रा? तर अजून मी पण सुद्धा काय पडता वाचलो. तर हे बघू शकाल गोगल गाय. तुम्ही काय बोलतात कमेंट मध्ये नक्की सांगा आम्हाला. आणि हे आहेत लोथ, जे बारीक असताना त्यांची शेवळी म्हणतात त्याला. आता मोठाले झालेत. मशरूम ना, मशरूम दुसरा असं. तर मशरूम काय 17 होतं काय माहिती नाही, पण माहिती नसेल आम्ही कुठे चाललोय. तर आम्ही चाललोय शिवल्याच्या डोंगराला. शिवल्याचा डोंगर त्याला काय नाकिटा म्हणला जातो. हा, जो चंदेरी फोर्टाच्या अगदी बाजूला आहे तिथे चाललोय. तर कुठे ह्या पोळा भेटल्यात कायच्या आहेत काय माहिती. हेठ आहेत, खालती पडल्यात. दे खरं खाऊन. तर तुम्हाला माहिती असेल तेव्हाच का तसा खाऊ नका काही होईल. हा आहे कुढा. या कुड्याच्या शेंगा आहेत, याची सुद्धा भाजी होते. आणि याची पानं सुद्धा विकली जातात. जसे की जे आपण हार बनवतो त्या हारामध्ये ते पानं टाकली जातात. त्याची एक फूल एक पान असे ते तयार केलं जातं. तिकडून चढताना थोडासा चढाव आहे, मग तिकडून चढून झाल्यानंतर सपाटीचा भाग येतो. फक्त सरळच आहे, जास्त काही हाड नाही आहे. बोरासारखी फळं भाजले त्याला, पण ती बोर नाही आहे, ती दुसरंच काहीतरी वेगळं गोष्टीचा आपल्याला अनुभव नसेल तर त्या गोष्टीपासून थोडं लांब राहायचं, अवॉइड करायचं त्यांना. बघू शकाल आत्ताच आम्ही तुम्हाला दाखवले ते परत भेटले आम्हाला. अजून अशी थोडे अजून व्यवस्थित जाऊ. तर आतमध्ये येत चाललो तसं मच्छरात चावायला लागल्या. बरं झालं मी लांब आता शर्ट घाललाय. आणि माझे तर मानेला चावता. आलवाचा झाड आलवा पडला होता एक खालती, पण तो खराब झालाय. आता सीझन खपला वाटतं त्याचा. चला एवढा कालोख झालाय आणि टाइम झालाय 2:30. तर आम्ही खूप
30-40 मिनिटाचा तरी ट्रेक केला असेल अशा घंटा जंगलामध्ये. कधी आम्हाला असा चांगला व्ह्यू भेटतो असं झालंय. तर तुम्ही बघू शकाल खूपच घंटा जंगल आहे. एक मध्येच आडवा. आता आपण पोचलोय वरती. थोडी ही लागली जांभल आणि थोडं पाणी आलं वरतून. हा काचा झाड आहे आणि हा आहे टॅटू, जंगलातला टॅटू. तांबर नाही काय इथं, पण मी काला आहे तर काय दिसणार नाही माझ्या हातावर. निघला. त्याला पाहायला मिळतोय छोटूसा धबधबा. आपल्याला समोर दिसतोय तो, अरे शिवल्याचा डोंगर, त्याच्यावरती जायचं आपल्याला. काय जायचं ना, जायचा. चल ना भाई. अबे कितना टाइम हो गया. पाणी चालूच आहे जास्त झाला, मग? पाणी पडतो. तर आता बघू, पाऊस उघडायचं वाट बघू. या जागेवरती पूर्ण असा फॉग आलाय. निघत तिथे डोंगर दिसत होता, तो पण आता धुक्यामध्ये गायब झाला. आणि हा बघा सचिन दादा काय लपतोय. तिकडे गाव आहे शिवला आणि तिथे शेती आहे, तिथे पण शेती केली. आणि आता आपण इथून जाऊया वर त्या शिवल्याच्या डोंगरावर. या टप्प्यावर आलोय आता. सरळ डायरेक्ट सरळ ते तिथं जायचं, ते दगड आहे तिथं. तो असं तसं तिकडून त्या साईडने असं चढत आणि तो तिथं मामा दिसतो आपल्याला. या दगडीच्या कडेने आपण आता आत आलो आणि इथपर्यंत. काय व्ह्यू आहे तुम्ही बघू शकाल. फॉग जमा झाला इकडे आणि हा एक पॉइंट आहे, बघू शकताय कसा. आणि वरती सुद्धा वाट आहे, पण खूप धुक्का आहे आणि रिस्की पण आहे आणि पाऊस पण पडलाय. मग आपण आता इथूनच घरचा प्रवास करूया. आणि हा सचिन दादा, चला बाय बाय. आम्ही या पॉइंटवर येऊन थांबलो आहेत. आणि हा सूरज दादा आणि हा सचिन दादा, तुम्हाला माहितीच असेल. तसंच आमच्या पाठीमागे बघू शकाल काय बोलतात फोग फॉग. फोग. तसंच जणू काय मी स्वर्गात आलाय असं मला भास होत आहे. इथपर्यंतच आमचा प्रवास. आणि पाठीमागे चांदेरी किल्ला आहे, पण तो आता फॉगमुळे दिसत नाही. आम्ही आलो आता, तुम्ही पण या. तर या व्हिडिओला इथेच एंड करूया आणि भेटूया एका नवीन अशा करा आणि असंच आम्हाला सपोर्ट करत राहा.